हे 12 जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे। इकडे तिकीट कापलं की तिकडे आमदार फुटणार, खासदारांना डच्चू मिळतोय, शिंदेच्या आमदारांचं भविष्य अंधारात दिसतंय। 12 आमदार फुटणार, ठाकरे शिंदेंना ग्रहण लावणार। लोकसभा निवडणूक जवळ आली आहे। निवडणुकीचे टप्पे, तारखा सगळं काही आज जाहीर होणार आहे। अशातच ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी 12 आमदारांची यादीच वाचत हे सगळेजण उद्धव ठाकरेंकडे परतणार असल्याचा दावा केला। याआधीच आपल्या चॅनलने संभाव्य यादी दाखवली होती, जवळपास ती खरी ठरते असं दिसून येतंय। बघूया कोण आहेत ते आमदार जे शिंदे गटातून ठाकरे गटात परतणार आहेत। श्रीनिवास वनगा, पालघर। यांचे वडील चिंतामण वनगा भारतीय जनता पक्षाचे पालघर लोकसभेचे खासदार होते। त्यांचं निधन झालं तेव्हा श्रीनिवास वनगा यांना तिकीट हवं होतं, पण बीजेपीने दिलं नाही। तेव्हा उद्धव ठाकरेंनी यांना तिकीट दिलं आणि ते आमदार झाले। पालघरमध्ये आदिवासी मतदार जास्त आहेत, भावनेच्या लाटेत मतदान करणारा मतदार आहे। त्यामुळे श्रीनिवास वनगा यांना बीजेपी सोबत किंवा उद्धव ठाकरेंसोबत येणं सोयीस्कर राहील, त्यामुळे ते ठाकरे गटात येणार अशी चर्चा। लता सोनवणे, चोपडा। रावेर या भाजपाच्या अर्थात रक्षा खडसेंच्या लोकसभा मतदारसंघात हा विधानसभा मतदारसंघ येतो। 2019ला राष्ट्रवादीच्या जगदीश चंद्र वळवी यांनी लता सोनवणे यांना जोरदार टक्कर दिली होती। यावेळी पवार गटाकडून तगडा उमेदवार दिला गेला तर लता सोनवणे यांची सीट धोक्यात येऊ शकते। एकनाथ खडसे सुद्धा तिथे प्रचाराला असतील, त्यामुळे लता सोनवणे ठाकरे गटात आल्या तर विजय सोयीस्कर होऊ शकतो। महेंद्र दळवी, अलिबाग। अनिकेत तटकरे जे की विधान परिषदेचे आमदार आहेत, पण त्यांच्या हस्ते अलिबागमध्ये काही कामाचं उद्घाटन करण्यात आलंय। त्यांना विधानसभा लढवायची असल्यास त्यांचा या मतदारसंघावर ते दावा ठोकतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तसं झालं तर महेंद्र दळवी यांना उद्धव ठाकरेंकडे यावंच लागेल। प्रकाश सर्वे, मागाठाणे। हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो। ठाण्याच्या बाहेर तसेही शिंदेची ताकद फारसी नाही, त्यामुळे प्रकाश सर्वे यांना मुंबई सारख्या ठिकाणी जिथे उद्धव ठाकरेंची ताकद आहे, त्यामुळे ठाकरे गट विजयासाठी सोयीस्कर राहील असं वाटतंय। बालाजी कल्याणकर, नांदेड उत्तर। नांदेडमध्ये यांना काँग्रेसचं आव्हान राहायचं, पण आता अशोक चव्हाण भाजप सोबत गेलेत, पण ते स्वतःच्या नातेवाईकासाठी तिकीट मागू शकतात आणि शिंदे गटाला कितपत मदत करतात हे देखील पाहावं लागेल। बालाजी कल्याणकर देखील ठाकरे गटात येतील असं असीम सरोदे म्हणालेत। आता बघू ते खरंच येतात का। चिमणराव पाटील, एरंडोल। निधी मिळत नाही म्हणून शिंदे गटात गेलो असं चिमणराव पाटील म्हणाले होते। त्यांना गुलाबराव पाटील यांच्यापासून त्रास आहे असं देखील ते म्हणाले, पण गुलाबराव पाटील नंतर शिंदेसोबत गेले। त्यांना राष्ट्रवादीचा पण त्रास आहेच, त्यामुळे चिमणराव पाटील यांची कोंडी झाली आहे, त्यामुळे ते परत येतील अशी शक्यता। नितीन कुमार तळे, बाळापूर। बाळापूर मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि पातूर ही 2 तालुके। 2014ला बळीराम सिरस्कर हे भारिप बहुजन महासंघाकडून तिथे आमदार राहिलेत। प्रकाश आंबेडकर यांची ताकद सुद्धा तिथे चांगली आहे। प्रकाश आंबेडकर सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत आहेत, त्यामुळे विजय निश्चित करायचा असेल तर नितीन कुमार तळे यांना ठाकरे गटात येणं परवडणार आहे। ते येतील अशी ही चर्चा आणि असा दावा असीम सरोदे यांनी केलाय। प्रदीप जयस्वाल, औरंगाबाद मध्य। प्रदीप जयस्वाल उद्धव ठाकरे गटात येतील असा दावा केला जातोय आणि आपण देखील आपल्या एका मागच्या व्हिडिओमध्ये प्रदीप जयस्वाल यांच्या ठाकरे गटात परतण्याच्या शक्यता वर्तवल्या होता। तसाच दावा आता असीम सरोदे यांनी केलाय। खैरेंसोबत जयस्वाल यांचं चांगलं आहे, त्यामुळे ते परत येऊ शकतात। उदयसिंह राजपूत, कन्नड। हे ठाकरे गटातच आहेत अशी एक प्रतिक्रिया आपल्या सबस्क्रायबरने दिली होती, परंतु असीम सरोदेंच्या परतणाऱ्यांच्या यादीत देखील त्यांच्या नावाचा उल्लेख आहे, त्यामुळे ते शिंदे गटात आहेत सध्या आणि परत येतील अशी शक्यता नाहीये। कसं आहे, नेते एवढे पक्ष बदलतात की कोण नेता कधी कुणासोबत होता आणि तो आता कुणासोबत आहे हे आम्हाला लक्षात ठेवणं देखील अवघड जात आहे। त्यामुळे काही चुकलं असेल तर आम्हाला लगेच कमेंट करून सांगत जा, कारण आम्ही तुमच्या सगळ्या ज्या आहेत त्या कमेंट वाचत असतो बरं का। महेश शिंदे, कोरेगाव। राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांचा पराभव करून महेश शिंदे विधानसभेवर गेले। आता शशिकांत शिंदे शरद पवार यांच्यासोबत आहेत आणि महेश शिंदे हे शिंदे गटात आहेत, त्यामुळे पुन्हा शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे अशी लढत होईल आणि त्यात महेश शिंदे यांचा पराभव होण्याची शक्यता। ते जर ठाकरे गटात आले तर शरद पवार त्यांना बळ देऊ शकतात, त्यांच्याकडून बळ मिळू शकतं आणि शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवरच ठेवून महेश शिंदे विधानसभेत जाऊ शकतात, त्यामुळे ते ठाकरे गटात येतील अशी ही शक्यता। प्रकाश आंबेडकर, राधानगरी। राधानगरी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि भुदरगड ही 2 तालुके। 2014 आणि 2019 अशा 2 टर्म प्रकाश आंबेडकर यांनी जिंकले आहेत। 2009ला राष्ट्रवादीचे KP पाटील आमदार होते। प्रकाश आंबेडकर देखील ठाकरे गटात येणार असा दावा असीम सरोदे यांनी केला। तर ही होती त्या संपूर्ण 12 जणांची लिस्ट।
ज्या 12 जणांमध्ये यांचा समावेश आहे. आता पाहणं हे गरजेचं आहे की असीम सरोदे यांनी ह्या केलेल्या दाव्यानुसार किती जण फुटतात. सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे स्टँडिंग 13 खासदार आहेत, परंतु त्या 13 खासदारांपैकी 10, 11 किंवा जास्तीत जास्त 12 पर्यंतच जे आहेत ते तिकीट मिळू शकतात. त्यासोबतच शिंदे गटांना त्यांच्याकडे असणारे जे सिटिंग चेहरे आहेत तेही बदलावे लागणार आहेत. त्या ठिकाणी भाजप जो सांगेल तोच उमेदवार द्यावा लागणार आहे, जेणेकरून त्याचे जिंकून येण्याचे चान्सेस जास्त असतील. त्यामुळे अगोदरच शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता वाढलेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेकडचे स्टँडिंग खासदार आहेत त्यातील काही जागा सुद्धा भाजपाच्या वाट्याला जाण्याची शक्यता. हे सगळं चित्र जे आहेत ते एकनाथ शिंदेसोबत गेलेले इतर आमदारही पाहत आहे. जर लोकसभेला अशी गंमत झाली आहे तर विधानसभेला काय परिस्थिती असेल असाही प्रश्न जो आहे तो आमदारांसमोर निर्माण झालेला आहे. दुसरीकडे अजित पवार गटात सुद्धा अशीच काहीशी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटातील आमदार हे तर परतण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे. निलेश लंके यांनी ही सुरुवात करून दिलेली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे, त्यासोबतच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ सुद्धा चर्चेत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती निलेश लंके यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. कारण म्हणजे अजित पवार यांना त्यांची बार्गेनिंग पॉवर सध्याच्या महायुतीमध्ये वापरता येत नाहीये. त्यामुळे आमदारांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता भविष्यात बरीचशी फोडाफोडी करून आणणार आहे. चर्चा तर अशी सुद्धा सुरू आहे. संजय राऊत म्हटले त्याप्रमाणे लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर बरेचसे शिंदेकडील आमदार हे ठाकरेंकडे वळतील. त्यासोबतच रोहित पवार यांच्या दाव्यानुसार अजित पवारांसोबत गेलेला एक गट हा भाजप सोबत जाणार आहे आणि उरलेले 10 ते 12 आमदार हे शरद पवार यांच्या गटामध्ये येणार आहे. त्यामुळे आता पाहणं हे गरजेचं आहे की यामध्ये कोण कोण फुटू शकतं. बारामतीचा जर विचार केला तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही विधानसभा मतदारसंघ येतात त्यामधले 3 विधानसभा मतदारसंघ अजित पवारांच्या ताब्यात आहेत, तर 3 विधानसभा मतदारसंघ हे शरद पवारांच्या ताब्यात आहे. अशामध्ये विरोधी पक्षातील हर्षवर्धन पाटील, विजय बापू शिवतारे आणि थोपटे यांची सर्वांचीच मदत जी आहे ती शरद पवारांना होणार आहे. त्यामुळे यांची लोकसभेला घेतलेली मदत विधानसभेचं गणित जुळवून आणण्यासाठी तर नाही ना, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. चर्चा अशीही सुरू आहे की आता हर्षवर्धन पाटील आणि विजय बापू शिवतारे हे आत्ताच्या घडीला बारामतीसाठी शरद पवारांना मदत करतील आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपाला सोडून आणि विजय बापू शिवतारे शिंदेंना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करून आपली सीट पक्की करतील. आता फक्त सगळ्या गोष्टी ज्या पेंडिंग आहेत त्या लोकसभा निवडणुकांपुरत्याच पेंडिंग आहे. एकदा का लोकसभा निवडणूक संपली की त्यानंतरच लगेच पुन्हा एकदा पक्षांतराची लाट येऊ शकते आणि मोठ्या प्रमाणावरती फोडाफोडी होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मतदारसंघातील आमदार हे फुटू शकतात का आणि त्यांचे निवडून येण्याचे चान्सेस किती आहेत? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करत चला.